पहिल्या वरात माझा भरत राजगादीवर बसणार आणि दुसऱ्या वरामध्ये रामप्रभू वनवासाला जाणार, असं उलट का मागितलं? त्याचं कारण आहे, पहिल्याच वरामध्ये जर रामप्रभू वनवासाला पाठवा असं म्हटलं असतं तर राजा मूर्छा येऊन पडलेला होता, दुसरा वर ऐकण्यासाठी राजा शिल्लक राहिला नसता. म्हणून हा क्रम लावलाय त्यानं. पहिला वर भरताला राजगादी मिळाली पाहिजे आणि दुसरा वर रामाला वनवास, असं बोलल्याच्या नंतर डोकं गरगरलं. काय बोलतेस तू? अरे इतका आनंदाचा दिवस आज आणि तू मात्र हे असंबद्ध बोलते. या बोलण्याला तथ्य नाही, तथ्यहीन बोलतेस तू. कशासाठी असं बोलते? राजाला मूर्छा आली, मूर्छा. तुम्हाला सांगू, ज्यांना उद्या राजगादीवरती बसायचंय, संसाराचा सर्वोच्च क्षण ज्यांच्या जीवनामध्ये उद्या येणारे, त्या सर्वोच्च क्षण येण्याच्या अगोदरच रामप्रभूला वनवासाला जावं लागतं. हे संसाराचं स्वरूप आहे विठाला, त्यापेक्षा काही वेगळं नाही हो. असंच जीवन आहे, असंच. बघा ना तुम्ही, नातू ऐकण्यामध्ये नाहीत, मुलगा ऐकण्यामध्ये नाही, आणि त्याचा परिणाम काय झाला? एरका नावाच्या गवताने एकमेकाला मारलं. वेरावळला गुजरातमध्ये ही घटना घडली आणि त्याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला निजधामाला जावं लागलं. इतकं साधक काम नाहीये. हा संसार प्रत्येकाला वाकवणार आहे. हा संसार प्रत्येकाच्या मानकुटीवर बसलेला आहे. देवादिकाला देखील या संसाराचं स्वरूप कळालं नाही आणि त्यांना त्या दुःखाला सामोरं जावं लागलं. त्या महाभारतामध्ये फार संवाद छान आलेला आहे विदुरजीचा आणि धृतराष्ट्राचा. विदुरजी बोलतायत, कशाला या संसारामध्ये राहतोय, कशाला थांबतोय? अरे चल, कुठेतरी चल, साधना कर, देव आपलासा करून घे. त्या देवाशिवाय सुख नाही, आपुला तो एक देव करून घ्यावा. देणे बिन जीवा सुख नाही. अरे त्याच्याशिवाय सुख नाही. सुख सुख नावाची ही संकल्पना दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. तुला देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी यावं लागल. अरण्यात जायचं, तपश्चर्या करायची, देव प्रसन्न करून घ्यायचा, देव आपलासा करून घ्यायचा. असं कोण सांगतंय? विदुरजी सांगतात. कोणाला सांगतात? धृतराष्ट्राला सांगतात. तुला सांगू का म्हटले सुखाची व्याख्या? तू जे म्हणतोय ना, मी संसारामध्ये सुख पावतोय, आता या ठिकाणी मला सुख मिळणार आहे, मी सुख उपभोगतोय, असं समजू नको. तुला 100 मुलं आहेत, बरोबर आहे की नाही? पण सुख कशाला म्हणायचं हे विदुर नीतीमध्ये विदुरजीने सांगितलंय. अर्थागमो नित्यम आरोहिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशस्य पुत्र अर्थकरिश्च विद्या षड्जीव लोकश्च सुखाने राजन. 6 गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्याला सुख म्हणायचं, नाहीतर सुख म्हणण्याचं काही कारण नाही.